नवीन नाशिक परिसरातील प्रभाग क्रमांक 29 मधून भारतीय जनता पार्टीचे इच्छुक उमेदवार श्री भूषण सुरेश राणे यांनी होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26 साठी आपल्या प्रचार मोहिमेची सुरुवात केली आहे। श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने महाआरती, पूजन आणि धार्मिक विधी करून परिचय पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले। या प्रसंगी प्रभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये माजी नगरसेविका श्रीमती रत्नमाला सुरेश राणे, रेशमी हिरे बेंडाळे, योगिताताई हिरे, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, छाया दिलीप देवांग, सौ शिलाताई तुळशीराम भागवत, सोनालीताई ठाकरे, अनिल चांदवडकर, राजेश कोठावदे, राहुल गणोरे, राजेंद्र जडे, शिवाजी बरके, सौ छायाताई परिवाल, सौ मंजुषाताई दराडे, प्रवीण सोनवणे आदींचा समावेश होता। तसेच भाजपाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। याआधी या प्रभागाचे नेतृत्व माजी नगरसेविका श्रीमती रत्नमाला सुरेश राणे यांनी यशस्वीरित्या निभावलेली असून त्यांच्या कार्यकाळात रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि नागरिकांसंबंधी विविध विकास कामे मार्गी लावण्यात आलेली आहेत। प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत त्यांनी सातत्याने विकासाचा ध्यास जपलेला आहे। भाजपा महिला शहर सरचिटणीस रेशमी हिरे बेंडाळे यांनी भूषण राणे यांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले आणि बरंचसं काम आता त्याचं झालेलं आहे। खरं तर रत्नमालाताई राणे यांचं खूप चांगलं नाव प्रभागात आहे आणि अतिशय वयस्कर असून त्या सगळीकडे पोहोचत असतात। कधी पण बघितलं ते अतिशय नम्र, सगळ्यांच्या समस्या समजून घेणाऱ्या आणि राणे कुटुंबीय हे सिडकोत खूप वर्षांपासून खूप चांगलं सामाजिक काम करतायत आणि म्हणूनच भूषण भाऊंनी पण भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला। खूप चांगला निर्णय भूषण भाऊंनी घेतलेला आहे आणि त्यांच्या पुढच्या भावी वाटचालीसाठी मी सीमाताई हिरेंकडून, त्याचबरोबर आमच्या भारतीय जनता पार्टीकडून, शहराकडून आज सुनीलजी केदार उपस्थित राहणार होते, परंतु त्यांची ट्रेन नागपूरवरून लेट निघाल्यामुळे, त्यांना लेट झाल्यामुळे ते इथे पोहोचू शकले नाही। परंतु सुनीलजींनी पण तुम्हाला खूप शुभेच्छा पाठवलेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहोत आणि अगदी प्रभाग 29 मध्ये चारही नगरसेवक आपल्याला भारतीय जनता पार्टीचे निवडून आणायचे आहेत। भूषण राणे यांनी आपले यावेळी मनोगत व्यक्त केले। 2000 मताच्या फरकाने राणे परिवाराच्या पाठीमागे हा प्रभाग उभा राहिला। आता तिसऱ्यांदा परत प्रभू रामचंद्राला मी साकडं घालतो। हे प्रभू रामचंद्रा, 2 निवडणुकीत माझ्या पाठीशी उभा राहिला, माझ्या आईला निवडून आणलं, तसंच या तिसऱ्या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहा हीच विनंती या ठिकाणी करतोय। या निवडणुकीत गेल्या टर्म संपून आणि जी 4 वर्ष झाले आहेत, त्या 4 वर्षात मी माझा कुठेही संपर्क कमी पडू दिला नाही। मला ज्याने कोणी फोन केला असेल, आलोच 5 मिनिटात, हे जे माझं वाक्य आहे ते माझं कधी बदललं नाही आणि भविष्यात कधी बदलणार नाही। नगरसेवक होतो किंवा नव्हतो, पण माझी नाळ अनिलजी जनतेशी जुडलेली आहे आणि ती जुडलेली आहे। अनेक लोक म्हणतात का बा ऍक्टिव्हावर फिरणार तू एकमेव नगरसेवक आहे, ह्या गल्लीतून जाय, त्या गल्लीतून जाय, इकडून जाय, तिकडून जाय। उमने साहेब समोर आहेत, उमने साहेबांनी कधी फोन केला, वरखेडताईंनी कधी फोन केला, मला कोणी पण फोन करो, मी गेल्याशिवाय राहिलो नाही। हा 2 ते 4 माझा झोपेचा वेळ आहे, मान्य करतो। झोपेतून उठल्यावर आलेला मिस कॉल मी 100% फोन केला होता। एके दिवशी आता रिसंट 4 दिवसापूर्वी राजरत्ननगरला रात्री 12 वाजता पाणी चालू झालं, ते सकाळपर्यंत चालू होतं। सांगलेताईंनी मला रात्री 2 वाजता फोन केला होता, भाऊ पाणी चालू आहे, पाणी बंद कर, पाणी वाया जातंय। म्हणजे महिला भगिनींचा माझ्यावरती रात्री बेरात्री फोन करण्याचा जो विश्वास आहे तो यावरून सिद्ध होतो। भूषणला फोन केला का भूषण फोन उचलतो, कोणी का असेल। अनेक लोक आहेत, आईरे आप्पा शेजारचे आहेत, माझे महाजन आहेत, अनेक लोक आहेत, मी प्रत्येकाचा नाम उल्लेख करू शकत नाही, परंतु ते जे प्रेम आहे, तो जो विश्वास आहे, तो सार्थ ठरवण्यासाठी आज मी या ठिकाणी माझ्या परिचय पत्राचं प्रकाशन केलं आहे। या भक्कम विकास कामांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून आता एक नवीन युवक चेहरा म्हणून श्री भूषण सुरेश राणे मैदानात उतरले आहेत। प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी त्यांनी उमेदवारीचा मानस व्यक्त केलेला असून नागरिकांनी त्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करण्यात आलेले आहे। समारोप प्रसंगी भाऊ बच्चाव यांनी उपस्थित सर्व मान्यवर पदाधिकारी नागरिकांचे आभार मानले।
NC न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.